Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, रीनीट 2026 ची परीक्षा झाल्यानंतर सर्व महाराष्ट्रभर जे काही कट ऑफ आहेत, MBBS असेल, BDS असेल, BMS असेल, या कोर्सेसचे कट ऑफ कमी होणार अशी माहिती आपल्याला मिळाली. परंतु त्यानंतर जे काही कोचिंग इन्स्टिट्यूट आहेत किंवा हिंदी भाषिक जे काही यूट्यूब चॅनल आहेत त्यामार्फत खूप सारे असे विद्यार्थी आहेत की ज्यांना 700 पर्यंत मार्क येत आहेत, 700 प्लस मार्क येत आहेत, अशी माहिती आपल्या समोर आली. एलन के 690 प्लस 60 बच्चे हैं. प्योरिटी बिल्कुल पत्थर की लकीर, स्टाम्प पेपर पे लिख के साइन करके दे सकता हूं. व त्यानंतर या वर्षी महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर MBBS चा कट ऑफ वाढेल अशा शक्यता ज्या काही दर्शवल्या जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थी व पालकांना प्रश्न पडलेला आहे की या वर्षी महाराष्ट्रात MBBS चा कट ऑफ कमी होईल का नाही. तर याच अनुषंगाने आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत. जर महाराष्ट्रात कट ऑफ कमी जाणार आहे तर त्यामागील कारणे काय आहेत आणि जर कट ऑफ वाढला तर यामागील कारणे काय असू शकतात, या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत. या व्हिडिओला काळजीपूर्वक पाहत रहा व महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांचे बाउंड्रीवर मार्क येत आहेत अशा विद्यार्थ्यांची यामुळे मदत होईल व त्यांना थोडासा दिलासा मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण ऑल इंडिया कोटाचा विचार केला तर ऑल इंडिया कोटाची जी प्रवेश प्रक्रिया आहे ती MCC मार्फत घेतली जाते. आता ज्या काही न्यूज येत आहेत की काही कोचिंग इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी 700 प्लस मार्क घेत आहेत, तर त्याचा फारसा परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही. कारण महाराष्ट्र राज्य हे एक क्लोज्ड स्टेट आहे. क्लोज्ड स्टेट असल्यामुळे या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रात फक्त तेच विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात की जे विद्यार्थी महाराष्ट्राचे रहिवासी आहेत व ज्या विद्यार्थ्यांचं 10वी आणि 12वी महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. त्यामुळे इतर राज्यामध्ये कितीही विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क येऊ द्या किंवा 700 प्लस मार्क येऊ द्या, त्याचा फारसा परिणाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर पडणार नाही. आणखी एक गोष्ट, जर खूपच मोठ्या प्रमाणात बाहेर राज्यातील विद्यार्थ्यांना जास्त मार्क येत असतील तर ऑल इंडिया रँकमध्ये थोडाफार बदल होऊ शकतो, परंतु महाराष्ट्रातील कट ऑफ खूपच वाढेल असे होणार नाही. जे काही आपण अंदाजित कट ऑफ काढलेले आहेत त्याच दरम्यान यावर्षी महाराष्ट्रात MBBS चा कट ऑफ राहण्याच्या शक्यता आहेत. जर आपण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा विचार केला तर आम्हाला देखील दररोज शेकडो कॉल येत असतात. जर आम्हाला आलेल्या कॉलची माहिती देण्याचा मी प्रयत्न केला तर आतापर्यंत मी तुम्हाला असं सांगू शकतो की महाराष्ट्रात फार कमी म्हणजेच बोटावर मोजण्या इतक्या विद्यार्थ्यांना 550 प्लस मार्क आहेत. आतापर्यंत जे हायेस्ट मार्कचा विद्यार्थी आपल्याकडे आलेला आहे त्याचे मार्क आहेत आय थिंक 587 to 590. त्यापेक्षा जास्त मार्कचा विद्यार्थी आतापर्यंत आपल्या संपर्कामध्ये आलेला नाही. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त विद्यार्थ्यांची संख्या 450 ते 500 या मार्कच्या रेंजमध्ये आहे. त्यानंतर काही असे तुरळक विद्यार्थी आहेत की ज्यांना 500 ते 530 या दरम्यान मार्क आहेत. तर महाराष्ट्रातील कट ऑफ यावर्षी फारसा वाढणार आहे याच्या शक्यता कमी दिसत आहेत. मागील वर्षीच्या तुलनेमध्ये साधारण 10 ते 15 मार्काचा फरक पडू शकतो कट ऑफ मध्ये, परंतु सेमी गव्हर्नमेंट व प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ 550 प्लस राहील किंवा गव्हर्नमेंट कॉलेजचा जो काही कट ऑफ आहे तो 600 प्लस राहील असं यावर्षी होणार नाही. जे काही अंदाजित कट ऑफ आपण काढलेले आहेत त्याच दरम्यान यावर्षी महाराष्ट्रामध्ये कट ऑफ राहू शकतो. आणखी एक कारण महाराष्ट्राचा कट ऑफ कमी जाण्याचे म्हणजे महाराष्ट्रामध्ये असलेले कॅटेगरीनुसार रिझर्वेशन. प्रत्येक कॅटेगरीला महाराष्ट्रामध्ये काही रिझर्वेशन आहे
त्या रिझर्वेशन प्रमाणे सीट अलॉटमेंट होत असतं व या रिझर्वेशनमुळे महाराष्ट्रात दरवर्षी कट ऑफ कमी जातात. जर आपण राऊंड 1, राऊंड 2 व राऊंड 3 चा विचार केला तर प्रत्येक राऊंड नंतर साधारण 3 ते 4 मार्काने व काही राऊंडमध्ये 5 मार्कापर्यंत देखील कट ऑफ कमी येतात. या ठिकाणी आपण पाहू शकतो हा मागील वर्षी लागलेला जो काही स्ट्रे वॅकन्सी राऊंड आहेत त्याचे निकाल आहेत. यामध्ये तुम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांची ऑल इंडिया रँक पाहू शकता व जे कॉलेज त्यांना मिळालं होतं त्याची माहिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तुम्ही पाहू शकता 2 लाख ऑल इंडिया रँक पर्यंत गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज मिळालेला आहे. तसेच हा विद्यार्थी PWD म्हणजेच दिव्यांग विद्यार्थी होता. या विद्यार्थ्याला 11,39,432 या ऑल इंडिया रँकवर देखील सेट GS मेडिकल कॉलेज मुंबई हे कॉलेज मिळालं होतं. तर अशा प्रकारचे वेगवेगळे रिझर्वेशन कॅटेगरीनुसार असल्यामुळे विद्यार्थ्यांना कमी मार्कवर देखील महाराष्ट्रात MBBS ला प्रवेश मिळतो. फक्त या संदर्भात विद्यार्थी आणि पालकांना योग्य माहिती असणं आवश्यक आहे व जी काही काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया आहे ती तुम्ही योग्यरित्या करणं आवश्यक आहे. तुमचे जर बाउंड्रीवर मार्क असतील, आता जे काही आपण अंदाजित कट ऑफ दिलेले आहेत त्यापेक्षा 4-5 मार्क कमी येत असतील तरी सुद्धा तुम्ही काळजी करण्याची गरज नाही. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी काही नवीन MBBS कॉलेज येत असतात, त्याचा देखील कट ऑफवर परिणाम होतो. मागील वर्षीचा जर आपण विचार केला तर विद्यार्थ्यांना 471, 472, 473 या मार्क दरम्यान देखील लास्ट राऊंड पर्यंत प्रवेश मिळाले होते. तर यावर्षी देखील महाराष्ट्रात 2 ते 3 नवीन MBBS कॉलेज सुरू होणार आहेत. याचा फायदा देखील महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना नक्कीच होईल. त्यामुळे महाराष्ट्रातील कट ऑफ फारसा वाढेल याची काळजी न करता तुमची कॅटेगरी कोणती आहे, तुमच्या कॅटेगरीमध्ये कॉम्पिटिशन किती आहे, तुमचा SML काय येतो याचा विचार करणं तुम्ही आवश्यक आहे. ह्या सर्व गोष्टींसंदर्भात येणाऱ्या काळात मी तुम्हाला अपडेट करेलच. परंतु तुर्तास जे काही विद्यार्थी व पालक कट ऑफ वाढतो की काय असा प्रश्न धरून बसलेले आहेत त्यांनी काळजी करू नका. एकदा तुमचा ऑल इंडिया रँक येऊ द्या, त्यानंतर 99% पिक्चर क्लिअर होऊन जाईल की तुम्हाला MBBS कॉलेज मिळणार आहे का नाही. तोपर्यंत महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी संयम ठेवा व या संपूर्ण प्रोसेसमध्ये जर तुम्हाला आमची मदत हवी असेल तर तुम्ही बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन करू शकता. पेड काउन्सिलिंगमध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते फायनल ॲडमिशनपर्यंत तुमची योग्य मदत आणि मार्गदर्शन केलं जातं. काउन्सिलिंग प्रोसेसचे नियम फार कडक असल्यामुळे तुम्हाला योग्यरित्या काउन्सिलिंग करणं आवश्यक आहे. कारण तुमच्या हातून झालेली एक छोटीशी चूक तुमचं पूर्ण वर्ष वाया घालू शकते. त्यामुळे या क्षेत्रात ज्या व्यक्तीकडे अनुभव आहे अशाच व्यक्तीकडे तुम्ही पेड काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन करा आणि प्रवेश प्रक्रियेसंदर्भात निश्चिंत रहा. जर तुम्हाला बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंगसाठी नोंदणी करायची असेल तर स्क्रीनवर तुम्हाला बालाजी एज्युकेअरचा व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर दिलेला आहे. यावर संपर्क करून तुम्ही या संदर्भात अधिक माहिती घेऊ शकता. तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद.